लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी करताना ज्या महिलांची चूक झालेली आहे त्या महिलांसाठी दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला ब्राउझरवरती लाडकी बहीण योजनेची साईट ओपन करायची आहे. साईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल. साईटवरती आल्यावर आपल्याला मेसेज दिलेला आहे. ही के.वाय.सी ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के.वाय.सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. म्हणजे फक्त ज्या महिलांची ई-के.वाय.सी करताना चूक झालेली आहे त्याच महिलांना के.वाय.सी एडिट करता येणार आहे. के.वाय.सी ची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला मेसेज दिलेला आहे त्याच्यावरतीच क्लिक करायची आहे. आता आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक, इथे तुमचा आधार क्रमांक भरून घ्या. आधार क्रमांक भरून झाल्यानंतर खालती कॅप्चा दिलेला आहे तो जसा आहे तसा भरून घ्या. कॅप्चा भरून झाल्यानंतर खालती मी सहमत आहे हा पर्याय दिलेला आहे त्याच्यावरती टिक करा व नंतर OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. आलेला OTP भरून घ्या व सबमिट करा. आता आपल्याला इथे हे दोन पर्याय दिलेले आहेत. यामध्ये ई-के.वाय.सी करताना चुका झालेल्या आहेत. इथेच आपल्याला दुरुस्ती करायची आहे. इथे पहिला पर्याय आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत. इथे आपल्याला पहिल्या पर्यायाला नाही करायचं आहे. व नंतर दुसरा पर्याय आहे तो नीट वाचून घ्या तुम्ही. तिथे सुद्धा आपल्याला नाहीच करायचं आहे. व नंतर खाली चेक बॉक्स आहे त्याच्यावर टिक करून सबमिट करून घ्यायचं आहे. तुम्हाला मेसेज दाखवेल तुमची ई-के.वाय.सी पडताळणी पूर्ण झाली आहे.